ही आहे आकाशगंगा. आता पृथ्वीच्या जवळचा ग्रह म्हणजे शुक्र आणि मंगळ. मग ग्रहांची मांडणी कशी आहे? पहिला सूर्य, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, हर आणि नेपच्यून अशी ग्रहांची मांडणी केलेली आहे. कानवली गावातील शिरीष पवार यांना महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट महाराष्ट्र शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. इसवी सन 1993 साल. त्या साली मी प्राध्यापकाची नोकरी सोडून समाजकार्यामध्ये स्वतःला झोकून दिलं. माझ्या ताईने मला विचारलं होतं की तुला काय वेचायला आवडेल, काटे की फुलं? माझं उत्तर होतं काटे. तिथून ते इथपर्यंतच्या माझ्या अभूतपूर्व प्रवासाची खरी सुरुवात झाली ती खानवली या गावापासून. तुला सांगत होतो पावशेर मिळालीस बरं झालं. तू असं मग सांग. नमस्कार. नमस्कार. या गावातल्या पाटलांचं घर कुठे जरा सांगाल का? काय मी 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 शिक्षक माधव माझा. या गावातल्या मुलांना शिकवण्यासाठी माझी इथे नियुक्ती करण्यात आली आहे आणि म्हणून मी सांग तू सरळ जा. हां सरळ गेलास हां डावीकडे वळलास जरा पुढे गेलास हां हां ते पाटलाचं घर आहे. जा धन्यवाद. जातो. जा तुम्ही जा. तुला बोललो होतो ना मध्ये मध्ये बोलायचं नाही. तुला माहीत असून पण तू का गेलास आलास वाढलास काय? पाटील, ओ पाटील, पाटील. कोण? अरे गुरुजी, मी माधव. येवा येवा येवा. वाट बघत होतो. येतास की नाही हा बसा बसा बसा. कसा काय झाला प्रवास? हा कळला बरं असू दे. दमला असाल काम करा आता. एक थोडस खावा पिवा आणि आराम करा. हा वरलं उद्या बघू. हो. घाबरू नका. गावातलीच माणसं आहेत. ते काय काल तुम्ही आलेला कळला ना तर तुम्हाला बघायला आलेत. नमस्कार. काय बघतलो काय बघतलो? चला निघा मग आता. चला 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 उठा. उठ. चला चला. ए दत्ता चल. चला निघा. चला येतो. चला चला. पाटील. गुरुजी तुझा सगळा आटपला का सांग. लगेच शाला धावतो. बर. चला. या समोर गुरुजी. होय या. ही शाला तुमची. ही त्याला काय जादा वगत नाही लागणार. आम्ही सगळं साफ करून घेऊ. आता राहायची व्यवस्था झाली तुमची
आता राहायला काय जेवण आता गावामध्ये रोज एकेकाच्या घरी जेवण करायचा. नाही नाही, त्याची काही आवश्यकता नाहीये. मला जेवण बनवता येतं, मी स्वतः बनवत जाईल. नाही ते बरोबर आहे, पण कसं आहे रोज एकेकाच्या घरात जेवलात तर काय तेवढी जवळीक तयार होईल. आणि कसं गावातली पोरं तुम्हाला माहित नाहीत, ती समजली तर तुमचं काम सोपं होईल ना. तुमचं बरोबर आहे म्हणा. ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे. गुरुजी, कोण आहे? मी शिर्या. काय रे? आज तुझं जेवण आमच्या घरात आहे. बर बर बर, हे एवढं काम आटपलं की येतो मी. हा तू हो. वाह, मी येणार म्हणून लाल भाताचा बेत केलाय. हा? गुरुजी, हा? हा घरातला नाही, लग्नातला आहे. म्हणजे कालच्या वाडीत लगीन होता, तिथेही भांडी दुंडी करायला गेलेली, तेव्हा त्यांनी दिलेली. म्हणजे धुणी भांडी करून एवढाच भात दिला? होय, नेहमीच आहे. एवढा बी मिळत नाही. तू येणार म्हणून जास्त मागितला, पण त्या बदल्यात दोन्ही भांडी पण जास्त करावी लागली. काय गुरुजी, आमचा झाला तर झाला, पण शिर्यास शिकूचा, त्याला लई हौस असा. काय शिर्या, बाबा काय म्हणतात ते ऐकलंस का? काय रे, काय झाला? गुरुजी, तू या सगळ्या पोरांपासून सांभाळून राहा. का रे? ना तो तुझ्या खोड्या काढतील. नाही, ते तसं नाही करणार. आणि जरी केलं ना तर तू आहेस ना, आहेस की नाही? वय गुरुजी. सावकाश. वय गुरुजी. सगळ्या पोरांचंच काम असेल. असं दिसतंय या मुलांना शिकण्याची इच्छा नाही. या शाळेच्या चार भिंतीत कोंडून घेणं कदाचित रुचत नसेल त्यांना. यांना वेगळ्या पद्धतीने शिकवण्याची गरज आहे. आणि जर तसं केलं तरच ही मुलं आपल्या हातात येतील. बरं, ही मुलं कुठे असतील याची काही कल्पना आहे तुला? वय नदी काठावर असतील. हे बघा गुरुजी. ये. गुरुजी आला. जाऊ दे की, साथे का तुला तुझे. काय रे मुलांनो, खेळताय? वय दिसत नाही का तुला? मला पण घ्या ना तुमच्यात खेळायला. ये पण आमची पण एक अट आहे. आम्ही जे बोलणार तेच कळावं लागेल. नको नको,
नको नको गुरुजी. अट सांगा. जो कोणी जास्त वेळ पाण्यात राहील त्याचं ऐकावं लागेल. चालेल? नको. ठीक आहे. ये. ठीक आहे, तयार? सुरू. 1 2 3. गोव्या जिंकला, गोव्या जिंकला, गोव्या जिंकला. गुरुजी, दे की. येतो रे, अरे दे की. येतो येतो. आता मी जिंकलोय ना, तुम्हा सर्वांना माझा ऐकावं लागणार. चालेल चालेल ऐकतो छान झालं. छान झालं जेवण. बाबा कसा वाटला आमचा गाव? गुरुजी जेवण कसं होतं? गाव छान आहे, खरंच खूप आवडलं. आणि गावातली माणसं तर खूपच छान आहे. गुरुजी जेवण कसं वाटलं? गपरे, जातस काय तू? आम्ही 2 माणसं बोलतो ना. गुरुजी शाळा कशी चालले? छान चालली आहे शाळा, पोरं शिकतायत. आता बघूया, होईल हळूहळू सगळं व्यवस्थित. गुरुजी जेवण कसं होतं सांग की. अरे हो हो, छान होतं. आणि मटण? हो, मटण पण छान होतं. पण सारखं सारखं काय विचारतोस रे? काही नाही, सहजच. ते तू जेवायला येणार म्हणून मी एक जंगलातून काळी फक्कड घूस आणली होती तुला खायला. होय होय हं? होय होय. बापरे, मुलं ही देवाकडची फुलं असं म्हणतात. पण मग ह्या मुलांना काय म्हणायचं? गुरुजी माझ्या घरी जेवायला ये. 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 गुरुजी. तर मुलांनो,
आता आपण आपली व्यवस्थित ओळख करून घेऊया. व्यवस्थित म्हणजे काय करायचं, एकेकाने उठायचं, स्वतःचं नाव सांगायचं आणि त्याबरोबर आपली आवडही सांगायची. सुरुवात करूया. मी विन्या. तसं नाही रे, व्यवस्थित नाव सांग. विन्या. अरे व्यवस्थित म्हणजे स्वतःचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव असं सांगायचं. विनय संभाजी येडेकर. बर. आणि तुला काय आवडतं? मास चेंडूवली खेळायला आवडता. वा बघा, याला खेळायला आवडतं. बस. तू? मी शिरीष गोविंद पवार. मास शिकायचं आवडतं. वा. बस. आणि तू? मी स्वाती लक्ष्मण सातपुते. मास शेड सारवायला आवडतं. गप्पा बसा. दात काढूस काय झाला? अरे असायचं नाही कोणाला. खेळ चालवणं ही सुद्धा एक कला आहे. आवड असल्यावरच हे असं छान काम होतं. बरं तू? माझं नाव मंगली दत्ताचे पवार. मला खेळायला आवडतं. वा छान छान. मी रेश्मा भीमाची पवार. मास खेळायला आवडतं. सर्वांची आवडीनिवडी निसर्गाशी संबंधित आहे. जर या सर्वांना या शाळेच्या 4 भिंती बाहेर नेलं तरच ही मुलं शिकू शकतात आणि तसं केलं तरच कदाचित पटही वाढेल. पोरं कशी आहेत आता? शिकतायत ना बरोबर? हो हो हो, पण संख्या फारच कमी आहे. हो काय आता काय, 10-15 उंबऱ्याचा गाव आमचा. त्यात लोकसंख्या असणार किती आणि पोरं तरी किती असणार? काय करावं काय कळत नाही. पाटील साहेब, बाजूच्या गावातली जर मुलं आली तर बरं होईल. म्हणजे काय, मुलांना शिक्षण मिळेल आणि शिवाय पटही वाढेल. येऊ शकतील का हो मुलं? काय सांगता येत नाही. बघूया. पण उद्या जाऊ जरा बाजूच्या गावात. वेळ पण आहे मला आणि तुम्हाला पण सुट्टी आहे. मला सुट्टी कसली? अहो आयतवार न उद्या. अरे हा, काय विसरलात काय? हो, या मुलांना सांभाळता लक्षातच राहिलं नाही. हो आहे, सुट्टी आहे. या जाऊ असे. कसलं जेवण आहे? का हो? नाही, सहजच विचारलं. पहिलं विचारलेलं बरं, नाही तर गोम्याच्या घरासारखी अवस्था व्हायची. काय झालं? काही नाही, वास सुगंध छान आला म्हणून विचारलं. अव वालाची भाजी हाय ती. अच्छा, मग ठीक आहे. काय ग, दाताड काढूस काय झालं एवढं? काय नाही, असंच. आता का जेवते का? जेवते मी. काय ग? हो गुरुजी, जेवा. हा, जेवतो. या 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 माझ्या पाठोपाठ या. या या बाजूला या. सांगतो 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 सगळ्यांना सांगतो. या. हा या 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 या. आता या ठिकाणी की नाही आपण एक मस्त छान तुमच्या आवडीचा खेळ खेळणार आहोत. अक्षरांचा खेळ. यामध्ये काय असणार आहे, तुम्ही बघता ना ही जी झाडं, त्या प्रत्येक झाडांवर एक एक अक्षर लिहिलेलं आहे. पाहिलेत ना? आता त्या अक्षरांच्या झाडामागे सगळ्यांनी लपायचं आहे. गोंबे तू सोडू ना, बाकीच्यांनी लपायला घ्या. चला चला, आपण छान खेळ खेळायचा. हा, लपा लपा लपा. गोंबे चल लवकर. लपले बहुतेक. बरं गोम्या, मला सांग, तुला कोण आवडतं रे जास्त? आई आवडते की बाबा आवडतात? आई.
अरे वा आता आपण खेळायला सुरुवात करायची. हे मला सांग, हा पप्या कुठल्या झाडाच्या मागे लपला रे? कोणत्या अक्षराच्या मागे? ए पप्या बाहेर ये रे. अरे हो पप्या आजच्या मागे लपलाय. ये 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 इकडे. आणि विनय कुठल्या झाडाच्या मागे लपलाय मला सांग. नीट 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 बघा. ए विनय बाहेर ये रे. हे दोघे जण एकत्र आले तर कोणता शब्द तयार होईल मला सांग. बरोबर. ए विनय, ही मंगळी कोणत्या झाडाच्या मागे लपली आहे रे? कोणत्या अक्षराच्या झाडाच्या मागे? हे मंगळी बाहेर ये. झाडाच्या मागे लपलाय रे. थांब 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 तिथेच उभी राहा. ये मन्या बाहेर ये रे. हा बघ. मस्त. हिऱ्या, काय गुरुजी? तुला काय जास्त आवडतं रे? चहा आवडते? हो खूप आवडते? हो. अरे वा. मला सांग, ही रेशमा कोणत्या अक्षराच्या झाडामागे लपली आहे रे? कोणत्या बरं? झाडामागे. ये रेशमा बाहेर ये. अरे हो. वा वा वा, छान छान छान. आणि स्वाती कुठल्या अक्षराच्या झाडामागे लपली रे? कुठे बरं? ए ए स्वाती बाहेर ये. अरे हो, बरोबर ओळखलास. हा दगडू मास्तरांनी व्यवस्थित घेऊन जा बरोबर. आणि आपली खालची वाडी, गुरववाडी, पाटीलवाडी, हा या सगळ्या माणसांची घरांची ओळख करून द्या त्यांना बरोबर. मास्तर हे सगळं दाखवतील तुला. हा जा यांच्या बरोबर. आता 2 गट तयार झालेले आहेत बरोबर आहे. या गटामध्ये किती मुलं आहेत? 7. आणि ह्या गटात किती मुलं आहेत? 7 अधिक 7 किती? 14. बरं, आता आपण एक वेगळा खेळ खेळणार. त्याचं नाव आहे सेवक बनवणे. आता सुरुवातीला काय करायचं, दोन्ही गटातल्या मुलांनी असे 8 ठेवायचे. डावा हात खाली, उजवा हात असा वर. आता या गटातल्या मुलाला सांगणार आहे इकडे यायचं आणि या गटातल्या 3 मुलांना टप 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 असं करून टाळ्या वाजून पळून जायचं. तिसऱ्या मुलाला टाळी मारल्यानंतर पळून जायचं. मग ज्या तिसऱ्या मुलाला टाळी मारलेली आहे तो मुलगा या मुलाला पकडणार. आणि जर तू याला पकडू शकलास तर तो तुझा सेवक आणि तू नाही पकडू शकलास तू याचा सेवक. बरोबर आहे? करूया खेळायला सुरुवात. सुरू. आता तो झाला याचा सेवक. मला सांगा, तुमच्या गटामध्ये आधी 7 मुलं होती बरोबर? त्यातला एक तिकडे गेला म्हणजे 7 मधून 1 वजा झाला तर तुमच्याकडे किती राहिले? बरोबर. तुमच्या गटामध्ये आधी किती मुलं होती? 7. आता 1 वाढला म्हणजे 7 अधिक 1 किती झाले? 8. बरोबर. आता 1 ते 9 या अंकांमध्ये जोरदार भांडण सुरू होतं. गडाक्याचं भांडण सुरू होतं. जो तो स्वतःला मोठा समजत असतो. मी तुझ्यापेक्षा मोठा, मी तुझ्यापेक्षा मोठा असं सुरू असतं. म्हणजे 9 8ला मारतो, 8 7ला मारतो. असं करत करत वेळ येते 1. आता 1 काय 0ला मारणार? तो काय करतो? 1 आहे ना, युक्ती करतो. तो 0ला आपल्या बरोबर घेतो. आता 1 आणि 0 बरोबर आल्यानंतर किती होती? मग तो झाला की नाही इतरांपेक्षा मोठा. मग यातून आपण काय शिकलो की कोणतीही सामान्य व्यक्ती आपल्या आयुष्यात किती कामी पडेल हे सांगता येत नाही. बरोबर की नाही? गुरुजी. हा कोण आहे? गुरुजी. हा नमस्कार, बोला. नमस्कार. ते गावात देवीच्या उत्सवाचा कार्यक्रम आहे. बर. जागृत आहे, देवस्थान जागृत आहे. अच्छा. ते पाटलांनी कार्यक्रम ठेवलाय. बर. बघाय बोलवलंय. बर. तुम्ही व्हा पुढे, मी आलो. मी पुढे हो. मी आलो. हो व्हा ना पुढे. मी हो पुढे. बरं थांबा, मी येतो. नाही मी पुढे होतो.
तुम्ही या मग हं? बर या हो 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 कार्यक्रम आहे जागृत आहे जागृत हां आपल्याला कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल ना तर त्यासाठी आहे ना मनाची तयारी असायला हवी आणि त्याबरोबर आहे ना एकाग्रता. या दोन गोष्टी असतील ना तर जगामध्ये काही अशक्य नाहीये. कळलं का? उठा 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 चला. अरे चला उठा चला चला. रेडी? हां नमस्कार. आता की नाही आपण आज या ठिकाणी भूमितीचे प्रकार शिकणार आहोत. पण त्याच्या आधी आपण काय करायचं माहिती आहे? तुम्ही मुलांनी मिळून या आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काय काय तुमच्या आवडीच्या गोष्टी सापडतील तुम्हाला, हां त्या वस्तू मला तुम्ही आणून दाखवायच्या. हां दाखवाल ना आणून? चला पळा पटकन जाऊन आणा. काय चांगले हां काय झालं? गुरुजी आमच्यातले एक जण गायब झाला. आम्ही 5 जण होतो, 4 जण झालो. हो मोज तू मोजून दाखव. 1 2 3 4. चारच आहेत. तू मोज रे. 1 2 3 4 5. अरे 1 2 3 4 5. अरे झाली ना 5 जण आहात ना. तू स्वतःला मोजलं नाही ना म्हणून हा घोळ झाला. तुम्ही 5 जण होतात, कुणी हरवलेलं वगैरे नाहीये. चला जाऊन बसा. हरवलात करत आलात. बरं आता तुम्ही गेला होतात तर काही ना काही वस्तू घेऊन आलात ना तुम्ही तुमच्या आवडीच्या. आलात ना घेऊन. तर आता आपण बघूया
कुणी कुणी काय काय आणले? हं? तू काय आणलेस? अरे वा, हे बघा मंगळी काहीतरी घेऊन आली आहे. याला म्हणतात आयत. हे बघा याला चौकोन म्हणतात, कारण याला. गुरुजी, काय रे शिर्या? तुझ्यासाठी जेवण आणलंय. अरे इकडे कशाला घेऊन आलास? मी घरी आलो असतो की तुझ्या जेवायला. नको, तू दमतोस ना, म्हणून तुझ्यासाठी जेवण आणलंय. चल आता आपण दोघं एकत्र जेवू. नको, तू जेव, मी घरी जाऊन जेवेन. किती गोड बोलतोस रे तू. हं? आज घरी नको जाऊ जेवायला. आज आपण एकाच ताटात एकत्र जेवूया. हं? चल. छान केले रे. ह्याचा पण छान आहे. आईने केला. अरे मी घेतो. अरे मी भरवतो ना तुला. अरे अरे तुला, अरे तुम्हाला. खाली. एक पाय मागे, दुसरा पाय मागे. नमस्कार. वर. पाय पुढे. वर. नमस्कार. बरं मुलांनो, इकडे या. इकडे या. आज आपली शाळा आहे ना, उशिरा भरणार आहे. का गुरुजी? अरे मला तालुक्याला जायचं एका महत्वाच्या कामासाठी, म्हणून शाळा उशिरा भरणार आहे. कळलं? मास्तर तालुक्याला चाललंय. मास्तर आता एकदम भूत लागलं का तुला? कळेलच तुम्हाला का गेलाय ते. हं? सगळ्यांना सांग. चला. गुरुजी. हा काय? ओ गुरुजी, हा तालुक्याला जाताय का? होय. जरा राखेल आणून द्याल का? हे का पैसे? गुरुजी, तालुक्यात जाताय, तालुक्यातून सुटगुंडी आणायची होती, आणाल काय? हे घ्या पैसे. गुरुजी, 5 रुपयाच्या मिरच्या आणायच्या आहेत. हे 2.5 रुपये आहे. 2.5 रुपये तुम्ही टाका. गुरुजी, शांत घेऊन या. हे तर 5 रुपये घेऊन या. हो गुरुजी, काय? तुम्ही जाताय ते पावशेर दूध 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 पावशेर दूध पोरीसाठी हो, घेऊन या. मी काय म्हणतो, इथे कोणी गावकरी तालुक्याला जात नाही काय बाजारहाटासाठी? कसं जाणार? का? अहो पैसा आहेत कोणाकडं? हा, आणि जरी असलं तर ते जाण्या येण्यात खर्च होणार. सामान कशाचं घेणार? हा, जावा. हा, घेऊन ये घेऊन ये. दूध येणार तुला. दूध दूध दूध. चला गुरुजी, खूप खरेदी करायची आहे. चला.
मुलं आहेत की भूत आहेत? अरे 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 अरे, सामान अरे, कुठे सामान? अरे हा. हा. मुलांनो, आता आपण एक नवीन खेळ खेळणार आहोत. पानांचा खेळ. मस्त खेळ आहे, तुम्हाला आवडेल. कसा आहे? हे बघा, इथे काही पाने ठेवलेली आहेत. हो त्याच्यावर अक्षरे लिहिली आहेत की नाही? हो. हो की नाही? मग आता प्रत्येकाने इकडे यायचंय आणि स्वतःचं नाव तयार होणारी अक्षराची पानं आहेत ती उचलायचीत आणि स्वतःचं नाव तयार करायचं. कसा आहे खेळ? मस्त आहे ना? हो आवडला? हो मग मस्त सुरुवात आहे. करूया. हो, नीट लक्ष द्या. मी काय सांगतो तिकडे. उद्या 15 ऑगस्ट आहे, आपला स्वातंत्र्य दिन. कळलं का? आणि त्यानिमित्तानं आपल्या गावामध्ये झेंडावंदन होणार आहे आणि त्याचबरोबर शोभायात्रा निघणार आहे. त्या शोभायात्रेसाठी तुम्ही सर्व मुलांनी मिळून वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये यायचं आहे आणि त्या शोभायात्रेमध्ये सामील व्हायचं आहे. काही राष्ट्रपुरुषांची, काही आपल्या लोककलांची हा. वेशभूषा करायची आहे. आता ते वेशभूषा म्हणजे काय असणार आहेत कपडे आपले, ते आपल्याला सगळं ठरवायचं आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी आज रात्री माझ्या घरी यायचं आहे. तिथे भेटल्यावर आपण ठरवायचं आहे कोण काय करणार आहे ते. आलं का लक्षात? नमस्कार मंडळी. गुरुजी आता काय सांगतायत ते नीट ऐका. हा. तर मंडळी, उद्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या गावातून शोभायात्रा काढायचं ठरवलं. शोभायात्रा म्हणजे हा? काय? गुरुजी सांगतो. हा. शोभायात्रा म्हणजे आपल्या गावातली मुलं आहेत ती वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये, म्हणजे आपल्या देशाचे राष्ट्रपुरुष आहेत ना, हा. त्या राष्ट्रपुरुषांसारखे कपडे घालून गावातून फिरणार आहेत. त्याला शोभायात्रा म्हणतात. का ते उद्या कळल. तर उद्या सकाळी 8 वाजता इथे आपल्याला शोभायात्रा काढायची आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ 46 वर्ष पूर्ण होती. तरी आपल्या देशातील खेड्यापाड्यांमध्ये, गावागावात म्हणावं इतकं साक्षरतेचं प्रमाण नाही आहे. म्हणून माझी अशी इच्छा आहे की आपल्या गावामध्ये लवकरात लवकर प्रौढ शिक्षणाचे वर्ग सुरू व्हावेत असं मला वाटतं. एकदम बरोबर बोललात गुरुजी. तुम्ही सुरू करा, आम्ही सगळे आहोत तुमच्या बरोबर. काय मंडळी? आणि काय मदत लागली तर सांगा, आम्ही आहोत. आम्ही आहोत. तर मंडळी, आज आपल्या शाळेला सुरुवात करून 2 वर्षे पूर्ण झाली. आपल्या सर्वांची अक्षरांची ओळख झालेली आहे, बरोबर आहे? म्हणजे आपण साक्षर झालो असलो तरी आपल्यामध्ये शेत जमिनीविषयी बरंच अज्ञान आहे.
तर हे अज्ञान आपल्याला दूर करायला हवं. हे अज्ञान घेऊन जर आपण पुढे गेलो तर आपली प्रगती होणार नाही. बरोबर आहे? तर आपल्याला त्यासाठी शेत जमिनीविषयीची माहिती करून घ्यायला हवी, व्यवस्थित माहिती करून घ्यायला हवी. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे जमिनीचे प्रकार. जमिनीचे 2 प्रकार असतात. जमीन 2 प्रकारामध्ये मोडली जाते. एक सुपीक जमीन आणि दुसरी म्हणजे नापीक जमीन. सुपीक जमीन म्हणजे काय, कोण सांगू शकेल? तर सुपीक जमीन म्हणजे ज्या जमिनीमध्ये चांगलं उत्पन्न होतं, चांगली शेती होती, ती जमीन. या उलट नापीक जमीन, नापीक जमिनीमध्ये शेती वगैरे काही होत नाही. आता तुम्ही मला सांगा, कोणत्या प्रकारच्या जमिनीमध्ये आपल्याला शेती करता येते किंवा उत्पन्न मिळू शकतं? गुरुजी, हा? सुपीक जमिनीत. वा वा, बरोबर उत्तर दिलेलं आहे. छान, छान. तर आता नापीक जमीन. नापीक जमिनीमध्ये मला सांगा काय मिळतं? काय मिळतं नापीक जमिनीमध्ये? नाही माहिती. नाही माहिती? मी सांगतो. सुपीक जमिनीमध्ये जेवढं उत्पन्न आपल्याला मिळतं तेवढंच उत्पन्न आपल्याला नापीक जमिनीमधून सुद्धा मिळू शकतं. हो, मिळू शकतं. पण त्यासाठी वेगळे मार्ग आहेत, वेगळे उपाय. म्हणजे कसं आहे, शेत जमिनीला बरेच जोड उद्योग, बरेचसे उद्योग, की त्याचा आपण अवलंब केला तर आपली शेती सुधारेल, शेतीमध्ये प्रगती होईल, उत्पन्न वाढेल, असं बरंच काही होईल. या गोष्टी मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे. पण तत्पूर्वी आतापर्यंत मी तुम्हाला जेवढं काही शिकवलेलं आहे त्याबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले असतील, हो की नाही? मग ते प्रश्न आता तुम्ही मला विचारू शकता. आज आपण शिवचरित्र अभ्यासणार आहोत. मुघल साम्राज्यात धुळीस मिळवून हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा, गोरगरिबांच्या पाठीशी उभा असणारा, परस्त्रीला माते समान मानणारा, सर्वांना योग्य तो न्याय करणारा असा हा राजा आपल्या भूमीत जन्माला आला. या राजाची थोरवी काय वर्णवावी, अशा या राजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून एक नवा. गुरुजी, गावातलं जेवण आवडतं ना? हो, गेल्या 2 वर्षामध्ये इथल्या प्रत्येक गोष्टीची सवय झाली आहे मला. असं काय? इथलं एक सूत्र कळलंय मला. काय तर? जे चालतं ना ते चालतं. वय वय, बरोबर. घ्या घ्या. आकुंचन आणि प्रसरण पावणं हे पदार्थाचे गुणधर्म आहेत. आता उदाहरण द्यायचं झालं, आता या चित्रामध्ये बघा, या भांड्याला आपण अग्नी दिलेला आहे, त्यामुळे काय होणार, हे भांडं तापणार. तापणार म्हणजे उष्णता प्राप्त होणार, आणि या भांड्यातली जी हवा आहे त्या उष्णतेमुळे प्रसरण पावते, म्हणजे ती विस्तारते. आलं का लक्षात? आणि या तापलेल्या भांड्यावरचं झाकण काढलं नाही तर काय होईल, हे भांडं फुटेल. गुरुजी, पाटलांनी बोलवलं. काय विशेष? ते मला का माहित नाही. बरं बरं, येतो मी. तो पुढे. बरं. मुलांनो, मी जरा पाटलांकडे जाऊन येतो. हां, तोपर्यंत काय करा तुम्ही, त्या टोपल्या आहेत ना, त्या टोपल्यातून पाणी घेऊन यायचं आणि पाणी घेऊन हे आपला सगळा वरांडा साफ करून घ्यायचा. हां, तोपर्यंत मी येतो. हां हां, पटकन पटकन करायला घ्या. दमलात वाटतं? हां, पण आता कसं वाटतंय? प्रसन्न वाटतं की नाही? यालाच म्हणतात श्रमदानाचं महत्व. पण गुरुजी, टोपलीने साफ करायला का सांगितलं? जा ती टोपली घेऊन ये. आता एक गंमत दाखवतो तुम्हाला. एक गंमत दाखवतो तुम्हाला. घ्या. मुलांनो, ही टोपली पाहताय ना तुम्ही? होय गुरुजी. आधी कशी होती आणि आता कशी आहे? आता फुगली आहे ती. यालाच प्रसरण पावणं म्हणतात. अरे बरोबर. समजलं? आता मी तुम्हाला छानशी आनंदाची बातमी देणार आहे.
परवा आपण सगळेजण वनभोजनाला जाणार आहोत. मजा 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 करायची. तर मित्रांनो, दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला हिशोब येणं फार गरजेचं आहे आणि ज्याला तो येत नाही तो फसला जाण्याची शक्यता असते. तर आज आपण हिशोब शिकणार आहोत. आता सांगतो तुम्हाला. हे बघा, 5 पैशाची 20 नाणी घेतली तर 1 रुपया होतो. हा, तर 10 पैशाची किती नाणी घेतली तर 1 रुपया होईल? गुरुजी बघा, आता माका काय माहित नाही. माका एवढाच माहिती आहे, त्याच्यात आपली चपटी येत. बरं बरं ठीक आहे. बरं मला सांगा तुम्ही की अशा किती चपट्या घेतल्या तर 1 रुपया होईल? समजा बघा, नीट विचार करून सांगा मला. पुन्हा एकदा हिशोब करा. जमतंय तुम्हाला? तरी तुम्ही शिकायची ओढ ठेवत नव्हतात. गुरुजी, जनावरांची भीती नाही आमका. आमका भीती आहे ना ती पांढऱ्या कापड्याची. नाही, पण तुम्ही शिकला तर तीही भीती राहणार नाही. बरं पाटील, आता तुम्ही सांगा, 20 पैशाची किती नाणी घेतली तर 1 रुपया तयार होतो? 5. अरे वा, तुम्ही तर एकदम तयार झालात. म्हणजे शिक्षणाचं महत्व पटवून घेऊन इतरांसोबत तुम्ही शिक्षण घेताय. खरंच हे पाहून खूप बरं वाटतं. या सगळा तुमच्या मुलेच घडला मास्तर. त्या मातीनं आम्हाला जगायला शिकवलं, पण जगायचं कसं तुम्ही शिकवलं मास्तर. अरे तुरे करणारे आम्ही जाऊ करायला लागलो. हे सगळं शहाणपण तुम्ही दिलं मास्तर. नाही पाटील, मी एकटा काय करणार होतो? जर तुम्ही मला साथ दिली नसती तर हे असं काही घडलंच नसतं. हा विजय माझ्या एकट्याचा नाही, तुम्हा सर्वांचा आहे. नमस्कार. बरं, आलात सगळे? अरे पण नामदेव दिसत नाही आपल्यात. नाही येणार, आजारी पडलाय तो. आजारी? बरं ठीक आहे, आपण जाऊया, आपण मजा करूया. हां, चला.
तुला सांगतो, गावातली बरीच लोक आजारी आहेत. काही कशामुळं काही कळत नाही. पांड्याची पण हालत खराब आहे. गुरुजी, काहीतरी उपाय काढला पाहिजे बघा. अव काय करावं ते बी कळत नाही. मला वाटतं गावामध्ये साथीचा रोग पसरलाय. यावर लवकरात लवकर काहीतरी पाऊल उचलायला हवं. अहो पण रोग कोणता हा हे तर कळायला हवं ना. यावर एकच उपाय. मी तालुक्याला जाऊन डॉक्टरांनी घेऊन येतो. डॉक्टर, आतमध्ये श्वास घ्या. हा डॉक्टर. एक मिनिट. मी माधव गुरुजी, बरं. खानावली गावातनं आलो. आमच्या गावामध्ये रोगाची साथ पसरली आणि एकंदर परिस्थिती खूप वाईट आहे, कारण आमच्याकडे दवाखाना सुद्धा नाही आहे. काय करावं सुचत नाही. तुमच्याकडचा एखादा डॉक्टर जर आला तर बरं होईल. नाही हो, शक्य नाही. अहो सगळीकडेच हा रोग पसरलेला आहे आणि रोगाचं स्पष्ट निदान न झाल्यामुळे इथे पेशंटची संख्या एवढी वाढली आहे की आम्ही डॉक्टर तिथे कमी पडतोय. बघा ना, काही ऍडजस्टमेंट होतं का ते? आता या परिस्थितीत मी काय करू शकतो तुम्हीच सांगा ना. त्यापेक्षा तुम्हीच आजचा दिवस ऍडजस्ट करा. उद्या मी जरूर येतो. तुम्ही काळजी करू नका. मी सांगतो तेवढे प्रथमोपचार तुम्ही नीट ऐका आणि त्याप्रमाणे फॉलोअप करा. ठीक आहे? हो हो चालेल. तुम्ही खूप ग्रेट आहात. तुम्ही इथे लवकरात लवकर येऊन सगळ्यांवर उपचार केलेत आणि त्यामुळे बऱ्याच जणांचे प्राण वाचलेले आहेत. तुमच्या जिद्दीचं आणि धाडसाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काय बरं मंडळी, आता मी निघतो. बरं, धन्यवाद. चला. जा. होय पाटील. चला. चला. मास्तर, तुम्ही या गावावर जे उपकार केलेले आहेत ते उपकार हा गाव कधीच विसरणार नाही. हो पाटील, माझे कसले उपकार? मी माझं कामच केलंय. जनसेवा हीच खरी ईश्वर भक्ती आहे माझ्यासाठी. आणि जनसेवा त्याचं काय? तायडे, अरे दादा, जनसेवा हीच खरी ईश्वर भक्ती. याशिवाय भक्तीचा दुसरा चांगला मार्ग असूच शकत नाही. तायडे, हे रोज रोज ऐकून आता कंटाळा यायला लागला मला. एक बरं आहे, माझी प्राध्यापकाची नोकरी आहे. महिना 15,000 रुपये पगार आहे. समाधानी आहे मी त्यामध्ये. बस, मला काही नको. बरोबर आहे दादा तुझं. फुलं सगळेच वेचतात रे, पण आयुष्यात काटे कुणीच वेचत नाही, कारण ते खूप त्रास देतात ना. तू खूप जनसेवा केलीस, पण त्यावेळेला मी तुला कधीच साथ दिली नाही. दादा, अरे आज जे काही करतोयस ते मला साथ देण्यासारखंच आहे ना. दादा, असं रडून कसं चालेल? उलट तू खूप चांगलं काम करतोयस. अरे माझ्याच पावलावरती पाऊल टाकून चालतोयस. बरं मला सांग, तुला आजही फुलं वेचायला आवडतात ना? नाही तायडे, आता फक्त मला काटे वेचायलाच आवडतात. त्यात जे सुख आणि समाधान आहे ना, ते बाकी कशातच नाही. तायडे, मला तुझ्या कुशीत झोपायचं आहे ग. ये झोप. दादा, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जनसेवा हीच खरी ईश्वर भक्ती आहे. हे कधीच नाही विसरणार, आयुष्यात कधीच नाही विसरणार. गुरुजी, गुरुजी, गुरुजी.
मला फुलं नाही, काटे वेचायलाच आवडतात. काटे वेचायलाच आवडतात मला, फुलं नाही. त्यातच समाधानी आहे मी. गुरुजी 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 इथे का झोपलात? काही नाही, सहजच. मी बघितलं तुम्ही काटे फुले असं काही बडबडत होतात. शिर्या, तुला फुलं विचायला आवडतील की काटे रे? गुरुजी मला काटे वेचायला आवडेल. शिर्या, तुला काय काय दिसतं रे? गुरुजी मला अक्षर दिसतायत, अंक दिसतायत आणि तुम्ही जे जे शिकवले ते सर्व दिसतंय. एवढा जीव लावून कशाला जात आहे? राग येतच. गुरुजी, तुमचं जाणं खरंच गरजेचं आहे का? माझा या गावचा प्रवास संपलाय. अजून अशी बरीच गाव आहेत, मला तिथेही जायचं. येतो मी. नाही, राहू दे. येतो. आता शाळेला माझी गरज नाही. मी बी रुजवलंय. त्याला इथे आज ना उद्या नक्कीच फळ येईल. काय शिर्या, मला अजून बरेच काटे वेचायचे. येतो मी. मुलांनो, नीट मन लावून अभ्यास करा. हा शिर्या, करशील ना रे? येतो. गुरुजी, मी शिर्या. शिर्या, शिर्या, आजही तुला काटे वेचायलाच आवडतात का रे? हो गुरुजी, ह्यात जे सुख आणि समाधान आहे ना, ते कशातही नाहीये. कारण जनसेवा हीच खरी ईश्वर भक्ती आहे. माता की जय.